जलव्यवस्थापन कृती पंधरवडा म्हणजे काय, केव्हा, कसा, कोणी सादर करावा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी रवींद्र इंगोले, जलदूत तथा मनरेगा राज्य प्रशिक्षक। माझा गाव माझी जबाबदारी, मी समृद्ध तर गाव समृद्ध या पुस्तकाचे लेखक EGS इंगोले सर यूट्यूब चॅनलचे कंटेंट क्रिएटर आपले स्वागत करतो। माननीय श्रीमंत्री गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली 24/3/2025 रोजी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा साजरा करावा। जलसंपदा विभाग समवेत कृषी, पशुसंवर्धन, दूध व मत्स्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगर विकास, पर्यावरण, वातावरण बदल, उद्योग, शालेय शिक्षण व क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, नियोजन, माहिती व जनसंपर्क संचालन विभाग इत्यादी विभागासोबत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते 15 तारखेला शुभारंभ होणार आहे। JJM, PMKSY, अटल भूजल, पोखरा, मनरेगा, जलसमृद्ध गाव ह्या योजनेचा अभिसरणाच्या माध्यमातून जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवायचा आहे। यामध्ये विविध उपक्रम राबवले जातील। कार्यशाळा, प्रशिक्षणे, स्पर्धा, मेळावे, श्रमदान, पाण्याचा ताळेबंद, पाणी वापर संस्था सक्षमीकरण, जलसंधारण, माथा ते पायथा असे विविध उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहेत। राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्राचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली। या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर समन्वयक यांच्यावर जबाबदारीचे वाटप करण्यात आले की जेणेकरून राज्यामध्ये प्रभावीपणे हा पंधरवडा साजरा झाला पाहिजे। अमरावती विभाग स्तरावर समन्वयक म्हणून आणि वाशिम जिल्ह्याचा समन्वयक म्हणून जबाबदारी दिलेली आहे। ही जबाबदारी मी माझ्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनरेगातून जल व्यवस्थापन आराखडा कसा करता येईल, गाव समृद्ध कसं करता येईल, विविध माझे उपक्रम राबवून माझ्या जिल्ह्यामध्ये हा पंधरवडा चांगल्या पद्धतीने राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। यामध्ये कोणी सहभागी व्हायचं? ग्रामस्थ, शेतकरी, बचत गट, विद्यार्थी, नोकरदार, FTO, कार्यकर्ते सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं।